वहिनी कुठे? हे बघ, वहिनीने खेकडे आणलेत. खेकडे आणले. हे बघ, हे बघा, नदीचे मासे कोण आहे? हे खेकडे आले नाही, व्हिडिओ बनवते. व्हिडिओ बनवत आहे. आणि हे नदीचे मासे, हे काय? हा पकड. चढणीचे मासे असतात ना, ते आहेत. हे बघा, आणि हे खेकडे, आणि माझी एकूण एक बायको, आणि एकूण एक सासवा. दाखव का तुझा? हे इथे तर बघ. हा हा, बघितलं. भरपूर आहे पाणी. हे बघा पाणी, हे पूर्ण वरपर्यंत जातं असं, म्हणजे बांध आहे ना, त्याच्या टोकापर्यंत एवढी नदी भरते. आता सुरुवात आहे. हे उपसा करून वरती हे केलंय शेती. बैल बघा, बैल, नांगर. आता ट्रॅक्टरचे दिवस आले, पण पूर्वी असेच करायचे. नमस्कार मंडळी, आम्ही झाडं लावतोय. झाडं लावायला चाललोय. पावडा घेतलाय तिकडे, तर झाडं लावायचं काम चालू आहे. सकाळ झाली आमची. थांब पकडतो. ठीक आहे. एक झाड आहे, लाल केळी. पाणी दाब एका साईडला. त्या साईडला समोर नदी आहे. बघा, आता दाखवतो नदी वाहते. ही सर्व बाग आहे. घर, तुळस, कडुलिंबाचं झाड, इथे चिकू लावला. चिकू अहो, वहिनी खेकडे घेऊन आले. ती बघ. इथे काम आमचं ओके झालेलं आहे. पावडा कुठं धुतोय. आता इथे हे लावलंय. झाडं बघ कशी झाले आपले. हे सर्व नारळ, सुपाऱ्या लावलेत. इथे आहे, इथे हळद लावली. केळीचे रोपे लावले, लाल केळी. हा एक लावलाय, ते दोन, आणि ते ऊस लावलेत. ऊस आलेले ऊस लावलेत सर्व आलेलं. आणि हे सर्व बाग. तर सर्व सकाळीच काम झालं. आता तो पण जाणार आहे कुठे, कोतोड्यात जायचं आम्हाला. आंघोळ करून सामान आणला, ते जातो. आणि इथे सुरण, इथे सुरण झालंय. आणि इथे आंबे लावलेत, 1, 2 आणि 3. आणि वहिनी खेकडे घेऊन आली आहे. कुठे गेली? वहिनी कुठे? हे बघ, वहिनीने खेकडे आणलेत. खेकडे आणले. हे बघ, हे बघा, नदीचे मासे कोण आहे? हे खेकडे आले नाही, व्हिडिओ बनवते. व्हिडिओ बनवत आहे. आणि हे नदीचे मासे, हे काय? हा पकड. चढणीचे मासे असतात ना, ते आहेत. हे बघा, आणि हे खेकडे, आणि माझी एकूण एक बायको, आणि एकूण एक सासवा. दाखव का तुझा? हे इथे तर बघ. हा हा, बघितलं. हे घर आहे सासूचं. आता त्यामध्ये आलेलं तेव्हा पाणी नव्हतं. नदीला पाणी लागत आहे. दाखवतो तुम्हाला. ही वाट आहे अशी. आणि हे पाठीमागे घर दिसतंय ना, ते सासूचं. श्रीकांत, हात दाखव, हात.
बघा नदीचं पाणी दाखवतो तुम्हाला. चिखल आहे बघा, रस्ता बघा कसा. बघा पाणी आलंय. मध्ये दाखवले तर सुकलेलं पूर्ण, एवढं ना आलं पाणी. आणि पूर्ण नदी जरा उपसा केला. ते बघा माती साईडला टाकली ना, ते उपसा करून टाकली. हे बघा नदी, एवढं पाणी ना आलंय तरी. ते बघा माकडं पण बसलीत बघा, दिसली का? झूम करून दाखवतो. इथे काळ्या तोंडाची माकडं असतात. हे बघा असं. आणि इथे बांध टाकलंय पाणी अडवायला. आणि तिकडे बघा नदी पूर्ण तिथपर्यंत गेली. ही सर्व बाग आहे नारळाची, ही पण सर्व बाग आहे बघा. ही पण नदीतच आलोय. हे बघा नदीला पाणी बघा किती आहे, भरपूर आहे पाणी. हे बघा पाणी, हे पूर्ण वरपर्यंत जातं असं. म्हणजे बांध आहे ना, त्याच्या टोकापर्यंत एवढी नदी भरते. आता सुरुवात आहे. हे उपसा करून वरती हे केलंय, मातीवरती उपसली, म्हणजे खोल केलं थोडं. बघा काय निसर्ग आहे कोकण. इथे पोहतात. पुढचा तो डबका आहे ना, हा बलगे, याच्यावरनं उड्या मारतात. चला मग वरती जातो आता, कोथड्यात जायचं सामान आणायला. चाललो वरती घरी. बघा असं चढण आहे. आणि ह्याला नदीला लागूनच सासूचं घर आहे. हे बघा वरती चढतोय. हे बघा आला, एवढ्या जवळ नदी आहे. हो, हे पुरं सासूच आहे. हे कंपाऊंड आहे ना, ते घर. लाकडं बघा. आलो. असं घर आहे. हे किचन. इथे आता पसार आहे सर्व. त्याच्या चुलीसाठी बनवलंय बाहेर. बघा. आणि ह्याच्यात पाठी पूर्ण बाग आहे. मागच्या व्हिडिओत दाखवलेले पीर वगैरे. बघा तुझं घर दाखवतो तुम्हाला. आणि इथे तात्पुरतं किचन बनवलंय. ही एक रूम आहे. आणि वहिनी खेकडे साफ करते. हे बघ, आज खेकड्याचा दिवस आहे. आज चंडीचे मासे. चाललं आता पतोड्यात सामान आणायला. ही आपली हे मंदिर आहे. आणि पाचशेवाडी लागली आता. या साईडला नदी आहे बघा.
पाचवाडीतून चाललोय त्या साईडला पूर्ण नदी आहे. हे सर्व बाग आहे, काजू वगैरे, नारळ. कंपाऊंड कसा बांधलाय एक नंबर. कोकण कोकण. ते पाणी गेलंय ना बघा, शेती चालू आहे पूर्ण. शेती शेती नांगरत आहेत शेती. बैल बघा, बैल नांगर. आता ट्रॅक्टरचे दिवस आले, पूर्वी असेच करायचे. बघा इथे इथे भात शेती झालेली आहे, म्हणजे पेरणी करून ठेवली आहे. परत हे मग चिखल करून परत मग रुजवतात. किती मेहनत असते बघा. आणि आपण तांदळाचा भाव देत नाही. ही पूर्ण पाचवाडी. आता तो मध्ये पाठी गेला पुरा तो जंगल आहे, नंतर ही वाडी लागते, पाचवाडी बोलतो त्याला. बघा कसं ही आता संपेल एवढीच आहे पाचवाडी. संपली पाचवाडी. ट्रॅक्टरने नांगरतात, मग आता ती पेरणी होईल. बघा समोर ऑन दे. आज पूर्ण जंगलच आहे. इथे बघा सर्व बंगलेच बंगले बांधलेत. एक बंगला दाखवतो तुम्हाला, मस्त बांधलाय. कलर म्हणून त्या कोकणात घर बांधायची हेच आहे. बंगल्याचं काम चालू आहे बघा इथे आतमध्ये. मला दाखवतो बाहेर. एक नंबर बंगला आहे बघा, एक नंबर बंगला बांधलाय. हा बघा पूर्ण आला एक नंबर. आम्ही राखण द्यायला चाललोय नवगडीला, म्हणजे आलं बघा. ही सासू आहे, बायकोचा भाऊ. ही शेती आहे सासूची. राखण द्यायचं असतं ना कोकणात, म्हणून राखण देतं. राखण म्हणजे आमचं कोंबडा बिंबडा नाही, नारळ देतो आम्ही. दळे बघा सर्व दळून झालेत, म्हणजे नांगरून झालेत थोडक्यात, बघू शकता. आणि रोपं लावलेत ना, ते आता मोठी झाली की मरत इथे चिखल करणार, आज रुजवणार असं. आणि ही बाजूला नदी आहे. आता हे इकडचे आहेत ना, 1 2 3 4 आणि हा पाचवा. हे 5 सर्व माझ्या सासूचे आहेत दळे. राखण म्हणजे आम्ही नारळाची देतो, कोंबडा वगैरे नाही. ते भावकीमध्ये असतात. जरा पाणी फिल्टर. पाण्याच्या विड्यात हळद कुंकू, तांदूळ वगैरे. फुलं ठेव. तांदूळ आणलेत का? गावची प्रथा आहे, ती करायलाच लागते. फुलं वगैरे घाला आणि तांदूळ घाला.
हा रस्ता गेलाय, हा इथे रस्ता गेलाय. आणि ही आहे ना जागा ही सासूची. जेवढे दळे हे ते गेले नांगरले नाहीत ना तेवढे दळे ह्याचं आहे, हे सासूच आहे. तर आम्ही राखण दिली नारळाची. आता अशी ह्याला कोंबड्याची देतात. आणि कसं हे म्हणजे पारंपरिक आहे, हे द्यायलाच लागतं असं हे नाही आहे. आणि या साईडला बघा नदी आहे, पूर्ण बघा नदी आणि शेती. आणि इकडनं वाट आहे पलीकडे जायला, ब्रिज बनवलं. हा जुना की हा नवीन? हा नवीन ना, हा नवीन ब्रिज. हा जुना ना, हां हा नवीन ब्रिज आहे. आणि हा जुना ब्रिज, हा बंद केला आहे. ब्रिज बोलायचं ब्रिज. आम्ही बघा हा जुना बंद केला आहे. खाली नदी आणि ही पायवाट आहे पाकाडी खाली जायला. ही पाकाडी आहे अशी खाली जायला. ही माझ्या बायकोकडची परंपरा आहे, त्याप्रमाणे सुरू चाललं आहे. तुळशीला दाखवतो आम्ही नारळ आणि सर्व दीप धूप. तीन लावायचे नसतात बाबू अगरबत्ती. 5 लाव ना, 2 नाही 2 आतमध्ये लाव. टाक पाचीच्या पाची लाव, पाचीच्या पाची. आमची लालपुरी आली तेव्हा काय घरातून जाते तेव्हा चालली. नंतर इथे खाली स्टॉप आहे. हां गेली. ही सासू ह्याला तर ओळखता. आणि ही माझी एकूण एक बायको मच्छी तळते. हे बघा चंडीतले मासे आहेत ना. नाही खेकडे कुठे आहेत बघा. ती खेकडे मग अशी दाखवलं ना, खेकड्याचा रस्सा दे का चमचा. हे बघा मस्त. तर जेवायला बसतंय, या जेवायला. भेटू नंतर डायरेक्ट मुंबईला. आज रात्री बसणार आम्ही. बघ का बाबा, आम्ही निघतोय आता. इथे लाईट लागलेली आहे निघाले. आणि मुंबईकर निघाले काय का, मुंबईकर निघालेले आहेत. आणि विनय आम्हाला टायमात घ्यायला आला 7 वाजता. काकी घाबरली. हां हे बघा सामान आता परत मुंबईला झालं. सामान बघा किती. येताना का 2च बॅगा होत्या, जाताना बघा गावची भेट. 12 बॅग गावची भेट. पन्नास भरलेस का? घेतले चिक चिक 70 हे भेटले. चला मग.